मुंबईतली मदर डेअरीसारखी जागा ही धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अडाणींना दिली जात असेल तर संपूर्ण मुंबई या अडाणीच्या प्रकल्पाविरुद्ध रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी असतील किंवा त्या भागाच्या काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड असतील सगळ्यांची हीच भूमिका आहे. तर राहुल गांधींच्या विरोधामध्ये काँग्रेस भाजप रस्त्यावरती उतरते. राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं, कोणत्या संदर्भात? आरक्षण संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं. राहुल गांधींचं जे वक्तव्य आहे आरक्षणासंदर्भात हे नेहमीप्रमाणे भाजपनं मोडून तोडून समोर आणलेलं. आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य राहुल गांधींनी केल्याचं माझ्या तरी ऐकण्यात आणि वाचण्यात नाही. मी त्यांची मुलाखत संपूर्ण ऐकली. भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही. त्यांना हवंय तितकंच ते ऐकतात आणि बाकीचं तोडून मोडून फेकून देतात. काँग्रेस पक्षाची भूमिका मला माहिती आहे. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाविषयीची भूमिका काय ही मला माहिती आहे. जोपर्यंत समाजामध्ये विषमता आहे, समान न्यायाचं तत्व लागू होत नाही, दुर्बल समाज आहे, त्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आरक्षण राहील. अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. तशाच स्वरूपात शरद पवारांच्या बद्दल पण ते घेरण्याचा प्रयत्न करतात की कुणीतरी ज्ञानेश महारावांनी वक्तव्य केलं आणि त्याचा राग जो आहे तो शरद पवार म्हणून शरद पवारांच्या पुतळी हे भारतीय जनता पक्षाचं एक नेहमीचं धोरण असतं. वातावरण खराब करायचं महाराष्ट्रात, दंगली घडवायच्या, समाजात फूट पाडायची. मग दुसरं काही कोण बोलत असेल तर मग शरद पवार असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, यांना ते वक्तव्य जोडायचं. पण असे तुम्ही कितीही उपक्रम कार्यक्रम पार पाडले तरी तुम्हाला विधानसभा निवडणुका जिंकता येणार नाही, हे सत्य आहे. सर, पंढरपूरमध्ये मनसेने मुस्लिम बांधवांसाठी अजमेर यात्रेचं आयोजन केलेलं आहे. खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये अतिशय कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मनसेने स्वतःची ओळख निर्माण केलेली होती. मग आता हे मनसे मवाळ भूमिका ही बघा, मनसे वगैरे पक्षात त्यांना कोणत्याही भूमिका असण्याचं कारण नाही. पण एखाद्या समाजासाठी, मुसलमानांसाठी अजमेरची यात्रा काय म्हणते तुम्ही ते काय केलं त्यांनी? यात्रेचं आयोजन केलं. तीर्थक्षेत्र, तीर्थावर जाण्यासाठी जर काही तयारी केली असेल तर त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही. याच्यामध्ये हिंदुत्वाचा किंवा इतर धर्माचा प्रश्न येतो कुठे? अजमेरला जर कोणाला जायचं आहे आणि त्याची व्यवस्था कोणी करत असेल या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मनसेला जरी सुबुद्धी सुचली असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. आपण शिवसेना जे आहे ठाकरे गट म्हणजे आपला गट जो आहे तो आज सुप्रीम कोर्टामध्ये तारीख मेन्शन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि फederation तारीख जी आहे ती फिक्स ठरवावी की या तारखेला आमचा निकाल होईल. मला असं वाटत नाही की चंद्रचूड जोपर्यंत त्या खुर्चीवर आहेत तोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल. कारण चंद्रचूड यांना न्याय द्यायचा असता आम्हाला. हे घटनाबाह्य सरकार या घटनेचे रखवालदार आहेत. सरन्यायाधीश या देशाच्या संविधानाचे चौकीदार आहेत आणि या राज्यातलं घटनाबाह्य सरकार हे नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या प्रेरणेनं आलेलं आहे. संविधान विरोधी सरकार. पण ज्या पद्धतीनं काल चंद्रचूड आणि प्रधानमंत्र्यांनी आरती केलेली आहे त्या आरतीतून संदेश स्पष्ट आहे. या देशातल्या घटनाबाह्य गोष्टींना न्यायालय संरक्षण देत आहे आणि देशासाठी धोक्याची घटना आहे. साहेब, अजित बावनकुळे दारू पिलेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस काही माहिती देऊ शकतात. पोलीस काही माहिती देऊ शकतात. पोलीस गृह खातं कोणाचं आहे? माझा हा आरोप नाही आहे कोणावर. पोलीस माकडाचा बैल करू शकतात यांच्या गृह खात्याच्या अंतर्गत असले. बैलाचं माकड करू शकतात, काही करू शकतात. साहेब, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाचे संबंध ताणले गेले होते. ते स्वतःच कबूल करतात आम्हाला संघाची गरज नाही, पक्ष मोठा झाला वगैरे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ मदतीला धावून होतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या बैठका होत आहेत. कारण यंत्रणा उभी केली जाते. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहण्याची गरज नाही. ही सगळी नाटकं असतात. बरोबर, तुम्ही मारल्यासारखं करा, आम्ही रडल्यासारखं करतो. चला. अजित पवार खेडमध्ये असं म्हणतात की लाडकी बहीण योजनेला बांबू लावण्याचं काम केले जाते. नेमका बांबू कोण लावते?
त्यांच्यात महायुतीतले लोक लावत आहेत. काँग्रेस पहिल्यांदा 3 पर्याय असं म्हणतात